Hi, today we are going to learn the story The Little Fir Tree. तर एक छोटंसं फरचं झाड. तर हा फर हे एक झाडाचा प्रकार आहे, झाडाचं नाव आहे. हे कुठे असतात माहितीये का? जिथे खूप पाऊस पडतो किंवा माउंटनच्या तिकडे बर्फाळ प्रदेशामध्ये अशा प्रकारची झाडे असतात. शेट्टी द मॅजिशियन वॉज रिटर्निंग होम when all of a sudden it began to rain. तर शेट्टी नावाचा एक मॅजिशियन जादूगार असतो, हे बघा हा. तर तो जेव्हा घरी येत होता तेव्हा अचानक पाऊस सुरू झाला. इट रेन्ड हेविली आणि तो खूप जोराचा पाऊस सुरू झाला. शेट्टी लुक्ड अराउंड फॉर शेल्टर अँड सॉ अ प्रिटी लिटिल फर ट्री. मग खूप पाऊस झाला, पावसामध्ये शेट्टी भिजत होता, म्हणून तो पावसामध्ये आपण भिजू नये म्हणून आपल्याला काहीतरी आडोसा पाहिजे म्हणून तो एका इकडे तिकडे बघत होता. तेव्हा त्याला एक छोटंसं हे फरचं सुंदर ट्री दिसलं, झाड दिसलं. ही रॅन टुवर्ड्स इट ॲज फास्ट ॲज ही कुड. आणि तो जितका फास्ट त्याला पळता येईल तेवढ्या जोरात पळत पळत त्या झाडाकडे गेला. सून द रेन स्टॉप्ड आणि त्या झाडाखाली थांबला. लवकरच पाऊस सुद्धा थांबला. शेट्टी वॉज हॅपी दॅट ही डिड नॉट गेट वेट. वेट म्हणजे भिजणे. शेट्टीला आनंद झाला कारण तो भिजला नाही, तो झाडाखाली थांबला होता म्हणून. थँक यू, यू हॅव बीन काइंड टू मी. तर तो त्या झाडाला म्हणला की थँक्यू, मी तुझा खूप आभारी आहे, तू खूप माझी मदत केली. काइंड टू मी म्हणजे माझ्याशी खूप दयाळूपणे वागला, म्हणजे मला तुझ्या झाडाखाली उभं राहू दिलं, तुझ्यामुळे मी भिजलो नाही. आय वुड लाईक टू रिवॉर्ड यू. आता मला तुला बक्षीस द्यायला आवडेल. आस्क फॉर 4 विशेस अँड आय विल ग्रँट देम. तू कोणत्याही 4 विश मागू शकतो, 4 इच्छा मागू शकतो आणि मी त्या पूर्ण करेन. सेड द मॅजिशियन. असं तो जादूगार म्हणाला. The sad fir tree had leaves like needles and no birds ever made their nest on it. आता तो जो फर ट्री होता ना, तो खूप दुःखी होता. का दुःखी होता? तर त्याची जी पाने आहेत ती अशी निडल सारखी, अशी सुई सारखी टोकदार होती आणि कोणतेच पक्षी त्याच्या झाडावरती घरटेच बांधायचे नाहीत. सो इट सेड, आय विश आय हॅड ग्रीन लीव्स लाईक माय अदर फ्रेंड्स. तर तो म्हणाला, फर ट्री म्हणाला की माझी अशी इच्छा आहे की माझे जसे दुसरे मित्र आहेत ना, त्यांची जशी पाने आहेत ना हिरवीगार, तशी माझी पाने असावीत. नेक्स्ट मॉर्निंग इट्स विश वॉज ग्रँटेड. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची ती इच्छा पूर्ण झाली होती. त्याला अशी दुसऱ्या झाडासारखी हिरवी पाने आली होती. Soon a goat came along and ate all the green leaves. लवकरच तिथे एक शेळी आली आणि तिने त्याची सगळी हिरवी पाने खाऊन टाकली. ओ डिअर, सेड द फर ट्री. तो म्हणाला, अरे असं काय झालं? आय विश आय हॅड गोल्ड लीव्स ॲज गोट्स डू नॉट ईट गोल्ड लीव्स. तो म्हणला, माझी अशी इच्छा आहे की माझी जी पानं आहेत ती सोन्याची व्हावीत, म्हणजे ही शेळी आहे ती माझी पानं खाऊच शकणार नाही. When the little fir tree woke up the next morning, it was surprised to see gold leaves. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते फर ट्री उठले, जागे झाले, तेव्हा त्याने बघितले की त्याची सगळी पाने अशी गोल्डची, सोन्याची झाली होती. त्याला खूप आश्चर्य वाटलं. हाऊ हॅपी आय एम, इट सेड. ते मी किती खुश आहे कारण आता काही शेळी येणार नाही, माझी पाने काही खाणार नाही. अ मॅन केम अलॉंग अँड स्टोल द गोल्ड लीव्स. पण काही माणसे आली आणि त्याचे जे सोन्याची पाने होती ती चोरून घेऊन गेली. आय विश आय हॅड ग्लास लीव्स इन्स्टेड. मग ते फर ट्री परत म्हणाले की आता ही सोन्याची पानं तर माणसं चोरून नेत आहेत, मग ठीक आहे, मला तर काचेचीच पानं असावीत. मेन डू नॉट स्टील ग्लास लीव्स. म्हणजे माणसे काय माझी काचेची जी पाने असतील ते काय चोरून घेऊन जाऊ शकणार नाहीत. द नेक्स्ट डे इट्स ग्लास लीव्स शोन इन द ब्राईट सन. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या झाडाला, फर झाडाला
ग्लासचे काचेची पाने आली होती आणि ती सूर्यप्रकाशामध्ये चमकत होती. हाव हॅप्पी आय एम, इट सेड. मग ते फर ट्री म्हणाल, अरे वा, मी किती खुश आहे आता. ॲट नाईट द विंड ब्ल्यू वू. आणि त्या रात्री जोरात वारा वाहू लागला. वू. ऑल द ग्लास लीव्स ब्रोक. आणि त्याची सगळी जी काचेची पाने होती तर ती त्या वाऱ्यामुळे एकमेकांना धडकून तुटून गेली. ओ डिअर, सेड द फर ट्री. ते फर ट्री म्हणाल, अरे आता माझी सगळी पानं तुटून गेली. आय लाईक माय ओल्ड निडल लाईक लीव्स बेस्ट, फॉर गोट्स डू नॉट ईट देम. मला माझे ते जुनेच सुईसारखे टोकदार पाने आवडतायत. तेच माझ्यासाठी बेस्ट आहेत, सगळ्यात चांगले आहेत, कारण ते काही शेळी खाऊ शकत नाही. नो मॅन कॅन स्टील देम. आणि कोणी माणूस त्याला चोरू शकत नाही. द विंड विल डू देम नो हार्म. आणि वाऱ्यामुळे पण त्यांना काहीच त्रास होणार नाही. द ट्री वेंट टू स्लीप. आणि मग ते झाड तसं म्हणून झोपून गेलं. व्हेन इट वोक अप द नेक्स्ट मॉर्निंग इट हॅड ऑल इट्स निडल्स बॅक अगेन. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ते झाड जागं झालं तर त्याने बघितलं की त्याला परत त्याचे असे सुईसारखे टोकदार पाने आलेली होती. ओ आय नेव्हर वॉज सो हॅप्पी, सेड द लिटिल फर ट्री. आणि मग ते झाड म्हणालं की मला ह्याच्यापेक्षा जास्त आनंद कधीच झाला नाही. मला माझे परत सुईसारखी पाने मिळाली, टोकदार पाने मिळाली. मला खूप आनंद झाला. या गोष्टीवरून आपल्याला काय समजतं? देवाने आपल्याला जे दिलेलं आहे ते योग्य विचार करून दिलेलं आहे. तर तुम्हाला माहित आहे का या फर ट्रीची अशी टोकदार अशी पाने का असतात? कारण ते ज्या प्रदेशामध्ये उगवतं तिथे खूप बर्फ असतो. जर बर्फ त्या पानांवरती साचून राहिला तर ती पाने कुजून जातील, सडून जातील. म्हणून त्याला अशी सुईसारखी टोकदार पाने दिलेली आहेत. म्हणजे बर्फ जरी त्या झाडांवरती पडला तरी तो खाली गळून पडतो. समजलं? म्हणून आपल्याला जे दिलेलं आहे त्यात आपण समाधानी असलं पाहिजे, कारण आपण जसे आहोत तसेच चांगले आहोत. कळलं? बाय बाय.